चालेल चालेल. तर चला, सगळ्यांना खूप खूप आजच्या ग्रहणाच्या, सूर्यग्रहणाच्या शुभेच्छा. 7:30 पर्यंत वेध आहेत. ग्रहण काही भारतामध्ये नाहीये. पण ग्रहण काळाचे इफेक्ट असतात, कारण पृथ्वीवर सूर्य एकच आहे ना. त्यामुळं याचे परिणाम आपल्याला लाभणारच आहेत. वाईट चांगले दोन्हीही. तर या काळामध्ये मंत्र, जप, स्तोत्र, ग्रंथ वाचन करावे आणि झोपू नये, आडवं पडू नये, सुस्तावू नये. म्हणून मग हा कार्यक्रम ठेवलेला आहे. आपला महाशिवरात्रीचा कार्यक्रम खूप सुंदर झाला आणि इतकी अनुभूती छान आली, की मी आता म्हटलं दर महाशिवरात्रीला आपण करायचंच रात्री निदान 12 ते 1 तरी. कारण किती सायंटिफिक इफेक्ट आहेत आणि आता या 15 तारखेच्या महाशिवरात्रीने ब्रह्मांडात खूप काही तयार करून ठेवले आपल्यासाठी. त्याचे इफेक्ट आता आपल्याला कळतायत. ज्यांनी पाठीचा कानात ताट ठेवला होता 5 वाजेपर्यंत सगळे वेद होते, ऊर्जा होती आणि ती अजून कार्य करते आणि हेच कंटिन्युअस ज्योत आपल्यात जी पेटली आहे, ती तेवत ठेवण्यासाठी दर महाशिवरात्रीला आपण रात्री करूयात 12 ते 1 तरी. आणि आता त्यामुळेच मग मी म्हटलं, की सूर्यग्रहणाचंही करूयात. तर सगळ्यांना एक आवाहन केलं होतं कोणाकोणाला काय करायचं. तर आपण पहिल्यांदाच शकुंतला मॅडमचं अभिनंदन करू. शैलजा मॅडम काय तर नेहमीच येतात. योगाचार्य ते आहेत. त्यांच्या दृष्टीने हे सहज सोपी गोष्ट आहे. पण शकुंतला मॅडमसारख्या साधक पुढे येतायत हे नक्कीच कौतुकास्पद आहे. तर अनम्यूट करा सगळ्यांनी आणि टाळ्या वाजवूयात शकुंतला मॅडमच्या धाडसाचं. मागच्या वेळेला पण त्यांनी ते हे वाचलं होतं. दासबोध वाचण्यामध्ये त्यांनी भाग घेतलाच होता आणि खूप प्रगती होत चालली आहे. त्यामुळेच आपण आपल्या साधकांना संधी देतो इतर बाहेरून कोणी बोलवण्यासाठी. आपल्याच ग्रुपमधल्यांनी जर पुढे येऊन काही एक-एक स्टेप पायरी चढायची म्हटली, तर आपण इथे फोकस करतो. तर शकुंतला मॅडमचं नक्कीच कौतुक आहे. त्यांना ते महाशिवरात्रीची पण धडपड चालू होती. पण मी म्हटलं ते महाशिवरात्री रिलेटेड पाहिजे. आज सुद्धा मी त्यांना म्हटलं ग्रहणा रिलेटेड पाहिजे. पण ग्रहणात आपले कुठलेही ग्रंथ चालतात. तर वाचू शकता. आता गुरुचरित्र शैलजा मॅडमनी पण वाचलंय. शकुंतला मॅडम पण वाचतायत. चला मॅडम करा सुरू. धन्यवाद मॅडम. गुरुचरित्रामधील अध्याय 6वा, गोकर्ण महिमा भापेश्वर लिंग स्थापना, हे मी वाचणार आहे. त्याचं सार पहिल्यांदा वाचते त्याच्यामध्ये. श्री सद्गुरु चरित्र. सद्गुरु चरित्र वाचताना अंतकरण हे पवित्र असावे. श्री सद्गुरु चरित्र हा प्रासादिक ग्रंथ आहे. देवोचेनी प्रसन्नपणे जे जे घडे बोलणे, या नाव प्रासादिक त्याचे भक्तीचे कौतुक. या नाव प्रासादिक सहज बोलता विवेक प्रकट होय. या ग्रंथाचे संसार प्रपंच परमार्थ यांची सर्वांगीण शिकवण आहे. धर्म अर्थ काम मोक्ष ही मानव धर्मातील मुख्य अंगे आहेत व या 4 पुरुषार्थांत उत्तम होण्याची शिकवण याच ग्रंथात आहे. या ग्रंथाच्या श्रवणाने मनुष्याच्या अष्टविश्व दारिद्र्याचा नाश होईल. अष्टविश्व दारिद्र्य म्हणजे काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, दंभ, संशय, चिंता. की जसे की आता आपल्या मॅडम ओंकार ध्यान वगैरे घेतात, त्याच्यामधून ज्या ज्या गोष्टींची आपल्या आपल्यातील हे होतं, त्याच पद्धतीने हे गुरुचरित्र वाचनाने सुद्धा क्रोध, काम, मद, मत्सर, लोभ, संशय, चिंता नष्ट होते. श्रवणाची विवेकाची जोड नसेल तर भ्रष्टाचार होतो, अनाचार होतो, मनुष्य दरिद्र होतो. कामाचा अतिरेक झाला म्हणजे स्त्रियांवर अत्याचार होतो. क्रोधाचा अतिरेक झाला म्हणजे हिंसा खून दंगल होते. मदाचा अतिरेक झाला म्हणजे अनिती अन्याय छळ होतो. मत्सराचा अतिरेक झाला तर चांगल्या गोष्टीला दूषणे देणे, सत्प्रवृत्तींना विरोध करणे हे सुरू होते. सर्वांचा तो द्वेष करू लागतो. हेवा तिरस्कार जन्माला येतात. लोभाचा अतिरेक झाला तर भ्रष्टाचार होतो. दहांचा अतिरेक झाला तर मनुष्य फसवणूक, लबाडी, ढोंग करायला लागतो. संशय आणि चिंतेचा अतिरेक झाला तर चित्तवित्त स्वास्थ्य गमावून आत्मघात, कुटुंबघात करण्यास प्रवृत्त होतो. म्हणजे या दारिद्र्यामुळे सामाजिक स्वास्थ्य, कौटुंबिक स्वास्थ्य, गावाचे, शहराचे, देशाचे स्वास्थ्य बिघडल्याने जीवनच उद्ध्वस्त होते. पर्यायाने समाजाची, राष्ट्राची हानी होते. सुख, समाधान, समृद्धी, विश्रांती नष्ट होते. आणि याच्यातून आपल्याला उपाय म्हणून आपण आता मॅडम तर्फे ध्यानाचे कार्यक्रम करतो. त्याच्यामुळे आपल्याला या सगळ्या काम, क्रोध, मोह, मत्सर आपोआप आपल्याकडून ध्यानामुळे नष्ट होतात. तर
गुरुचरित्रामधील अध्याय 6वा मी सुरू करते. सुटला तेथून लंकेश, स्तोत्र करीत असे अपार, न ये रावण ध्यानस्थ, गणेश असे उच्चारित, शिरा छेदोनी धरिले करी, तंतू लाविले निज अत्रे, समस्त देवा साक्षी करीत, लिंग ठेविले भूमीवरी, श्री गणेश नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री सद्गुरुभ्यो नमः. नामधारक म्हणे सिद्धासी, स्वामी तू ज्योती अंधकारासी, प्रकाश केले जी आम्हासी, श्री सद्गुरुपीठ अत्यंत, त्रिमूर्ती अवतार होऊनी आपण, तीर्थे करावया किंकारण, विशेष काय असे गोकर्ण, म्हणून गेले तया स्थाना, तीर्थे असती अपरंपर, समस्त सांडुनी प्रीती कर, कैसा पावला दत्तात्रेया अवतार, श्रीपाद श्री या वल्लभ, विस्तोरीना आपणासी, सांगा स्वामी कृपेसी, म्हणून लावत असे चरणासी, नामधारक प्रीती करे, ऐकोणी नामधारकाचे वचन, संतोष जाहला सिद्ध आपण, सांगत असे विस्तारोण, श्री सद्गुरु चरित्र परियेसा, ऐक शिष्या शिखामणी, तुवा पुशिले जे का प्रश्नी, संतोष झाला अंतकरणी, सांगतो चरित्र श्री सद्गुरूंचे, तुझ करिता गा आम्हासी, लाभ झाला असम साहसी, श्री सद्गुरु चरित्र सांगावयासी, उत्कंठा मानसी होत असे, म्हणती त्रय मूर्ती अवतरोन, तीर्थे हिंडती केवी आपण, विशेष पातला गोकर्णा, म्हणून पुससी आम्हासी, दत्तोत्रेय देव जाण, तीर्थ हिंडे याची कारणे, भक्तजना दीक्षा करणे, उपदेशी तसे हितार्थ, विशेष तीर्थ आपुले स्थान, गोकर्णी असे शंकर आपण, याची कारणे निर्गुण, त्रयमूर्ती वसती तये स्थान, गोकर्णीचे महात्म्य सांगता असे अनुपम्य, एक चित्त करुणी नेम, ऐक शिष्या नामधारका, त्या तीर्थाचे आद्यंत सांगेन तुझ विस्तारत, जे जे वरु लाधले असत, अपूर्व असे ऐकावया, महाबळेश्वरा लिंग देखा, स्वयंभू शिव असे ऐका, आख्यान असे विशेषः, लंबोदर प्रतिष्ठिले, शिष्य म्हणे सिद्धांसी, तीर्थ महिमा वाणीसी, विघ्नेश्वर प्रतिष्ठिले कैसी, विस्तारोनी सांगमत, ऐसे शिष्य विनवित, ऐकोनी बहु संतोष, निरोपितसे अद्यंत, महाबळेश्वर लिंग चरित्र, कुल्लस्य ब्राह्मणाची भार्या, नाम तियेचे कैकय्या, ईश्वर भक्ती अतिप्रिया, शिवपूजा सर्व काळी, नित्य करी लिंग पूजन, पूजे विण नेघे अन्न, ऐसे क्रमिता एक दिन, न मिळे लिंग पूजेस, व्रतभंग होईल म्हणून वृत्तिकालिंग करुणी, पूजित होती संतोषिनी, भक्तिपूर्वक अवधारा, तिचा पुत्र अतिक्रूर, नाम तया दशशीर, आला तेथे वेगवस्त्र, माता दर्शन करावया, नमिता झाला मातेसी, पुसे पूजा काय करीसी, सांगत असे विस्तारेसी, पूजिते लिंग मृतिकेचे, रावण म्हणे जननीसी, माझी माता तू म्हणविसी, मृतिकेचे लिंग पूजेसी, अभाग्य आपुले म्हणत असे, मागुनी म्हणे तियेसी, पूजिल्या फळे कायसी, कैकया सांगे पुत्रासी, कैलासपद पाविजे, रावण म्हणे मातेसी, कैलास आणून तुझ पाशी, जिले तरी होय कैसी, कावो करीतेसी सायास, ऐसे म्हणत असे रावण, माते सवे करीपण, आणि न त्वरित उमारमण, कैलासा सहित लंकेसी, पूजा करीतो स्वस्थ चित्तेसी, मृतिकालिंग कसे कायसी, म्हणून निघाला त्वरितेसी, मनोवेगे निशाचर, पावला त्वरित शिवपुरासी, शुभ्र पर्वतरम्यासी, धरोणी हालवी क्रोधोसी, विस बाहू भुजाबळ, आंदोळले कैलास भुवन, उपटी तसे तो रावण,
दाही शिरे टेकून उचलीन म्हणे उल्हासी. शिर लावणी पर्वतासी, कर टेकून मांडीसी, उचलिता झाला प्राणेसी. पाताळ सप्त आंदोळले, फडा चुकवी शेष आपण, कुर्म भ्याला कांपोण, भयचकित देवगण, अमरपुर कांपतसे. कंपायमान स्वर्ग भुवन, सत्य लोकादी विष्णू भुवन, मेरू पडतसे गडबडवून, म्हणती प्रळय मांडला. कैलासपुरीचे देवगण, भयभीत झाले कांपोन, भयचकित गिरिजा आपण, होऊन गेली शिवापाशी. पार्वती विनवी शिवासी, काय झाले कैलासासी, आंदोळ तसे भारेसी, पडो पाहते निर्धारी. नगरात झाला आकांत, बैसलेती तुम्ही साव चित्त, करावा तुम्ही प्रतिकार त्वरित, म्हणून चरणी लागली. ईश्वर म्हणे गिरिजेसी, न करी चिंता मानसी, रावण भक्त माझा परियेसी, खेळतसे भक्तीने. ऐसे वचन ऐकुनी, विनवी गिरिजा नमोनी, रक्ष रक्षना शूलपाणी, राखे समजता देवगणा. ऐकोणी उमेची विनंती, शंकरे चेपिले वामहस्ती, 10 शिरे भुजा विसाहतीस, विसासहिती, शिरकला संधिगिरीत. चिंता करी मनी बहुत, शिव शिव ऐसे उच्चारित, ध्यातसे स्तोत्र करीत, शरणागता रक्षा म्हणोनी. त्राही त्राही पिनाक पाणी, जगद्रक्षा शिरोमणी, शरण आलो तुझे चरणी, मरण कैसे भक्तासी. शंकर भोळा चक्रवर्ती, ऐकून त्याची विनंती, चेपिले होते वामहस्ती, काढिले त्वरित कृपेने. सुटला तेथून लंकेश्वर, स्तोत्र करीतसे अपार, शिर छेदोनी धरिले करी, तंतू लाविले निज अंतरे. वेद सहस्त्र एकवटुनी, वर्णक्रमादी विस्तारोनी, सामवेद अतिगायनी, समस्त रागे गातसे. गणरस स्वरयुक्त, गायन करी लंकानाथ, त्यांची नामे विख्यात, सांगेन ऐका एक चित्ते. आठे गण प्रख्यात, उच्चारितसे लंकानाथ, म गण ब्राह्मण विख्यात, न गण क्षत्रिय विनयेसी, भ गण वैश्य ध्यायेसी, य गण शूद्रवंश परियेसी, ज गण दैत्य कुळेसी, र गण प्रेत राक्षस, त गण स गण तुरुंग पेसी, आठई गण परियेसी, विस्तारित गायनेसी, लंकापती रावण. गायन करीत नवरसेसी, नावे सांगेन परियेसी, शांत भयानक अद्वैतेसी, शृंगार हास्य करुण रसे. रौद्रवीर भीमतेसी, गायन करी अति उल्हासी, वीणा वाजवी सप्त स्वरेसी, ध्यानपूर्वक विधीसी. जंबूद्वीप वास जासी, षडज स्वरनाम परियेसी, कंठी गुण उपज जासी, मयुरेश्वरे. आलापित उत्तर याती उपजत्यासी, गिरवाणकुळी ब्रह्मावंशी, पद्मापत्र वर्ण परियेसी, वनी देवता शृंगारसे. द्वितीय स्वर वृषभासी, जन्म लक्षद्वीपासी, उपज हृदय स्थानेसी, चाच स्वर ऋषिकुळ. प्रख्यात जन्म क्षत्रिय वंशी, विराज वर्ण यमदेवतेसी, क्रीडा अद्भुत रस ऐसी वीणा वाजवी रावण. तृतीय स्वर गांधारेसी, गायन करी लंकादिशी, उपद्वीप वास जासी, नासिका स्थान अवधारा. अजस्वर आलापत्यासी, गिरवाणकुळ विश्ववंशी, सुवर्णवर्ण कांतीसी, चंद्रदेवता अद्भुत से. मध्यम स्वर चातुर्थ क्रौच द्वीप वास ऐक, उरस्थान उच्चारी सुखे, क्रौच स्वरे आलापित. गिरवाळ कुळ ब्रह्मावंश, कुंदवर्ण रूप सुरस, ध्यान करी लंकाधीश, लक्ष्मी देवता
करुणा रसे. शाल्मली द्वीप भूमिसी जन्म पंचम स्वरासी, कंठीहून उपज नादासी, कोकिळा स्वरे गातसे. ध्यान करी तया स्वरासी, उपज झाला पितृवंशी, कृष्णवर्ण रूप त्यासी, गणनाथ देवहास्य रसे. श्वेतद्वीप जन्मख्यात, स्वर असे नाम ध्वैवत, ललाट स्थान नाद व्यक्त, दुर्धर स्वरे आलापी देखा. ऋषिकुळ उत्तरवंशी, जन्म आहे ध्यानेसी, पितवर्ण रूप त्यासी, नारद गणेश देव देखा. ऐसे दैवत स्वरासी, विभस्त रस अति उल्हासी, गायन करी भक्तीसी, लंकानाश शिवा प्रती, पुष्कर द्वीप उपज जासी. निषाद स्वर नाम परियेसी, उत्पाती तालव्य संधीसी, हस्ती स्वरे गातसे, असुरवंश विश्वकुळी, कल्प शुद्ध वर्ण पाटली, तुंबर मुनी देवता जवळी, सूर्य देवता अवधारी, भयान करसे देखवा, चर्ची व्याकुळ असे निका, येणे परी सप्त स्वारिका, गायन करी लंकानाथ, राग सहित रागिणींसी, गायन करी सामवेदासी, श्री रागादी वसंतासी, आलाप करी दशशीर, भैरवादी पंचमरागी, नटनारायण मेघरागी, गायन करी अभ्यास योगी, लंकानाथ शिवप्राप्ती. गौडी कोल्हाळी आंधळी, द्रविड रागी कौशिक माळी, देव गांधार आनंद लिळी, गायन करी लंकानाथ. धनश्रिया वराडीसी, रामक्रिया मंजिरीसी, गोड देशाक्षी हारीसी, गायन करी लंकेश्वर. भैरवी गुजरी सहित, वेळावली राग ललित, कर्नाटकी हसतयुक्त, गायन करी दशशीर. त्रोटक मोटकी देखा, टंकाक्षी सुधा नाटिका, सैंधवी मालवी ऐका, गायन करी लंकानाथ. बंगाली राग सोरसिटी, कामबोध मधुमाधविसी, देव क्रिया भूपाळीसी, गायन करी दशानन. राग वल्लभ मधुरीसी, लाव्हेरी राग हर्षी, विहंद दात्री चंडीसी, वसवी जादी रागाने. शीर कापून आपुले देखा, यंत्र केले करम माळिका, नर काढून तंतुका, रामेश्वर गातसे. समयासमयी आलापन, करी दशशीर आपण, प्रातकाळी करी गायन. अष्टरागे करी येसा, मध्यम राग वेळावळी, देशाख्य भैरवी भूपाळी, मल्हार धनाश्री. बंगाली प्रातकाळी गातसे. बराडी ललिता गुर्जर रिसी, कौडक्री आहिरी कौशिकेसी, माध्यान्ह समयी गायनासी, रावण करी परियेसा. कुरंजी तोडी मालाश्रियेसी, देशाख्य पंचम परियेसी, अपराह्य न वेळ अतिहर्षी, ईश्वर प्रती गातसी. चार प्रहरी गौडी येसी, रामकली श्री रागासी, देवक्री पटमंजिरेसी, वसंत रागे ऋतकाळी. ऐसे 36 रागेसी, गायन करी सामवेदासी, निर्वाण रूप आहे कैसी, चंद्रमौळीची भक्ती ते. रावणाचे भक्तीसी, प्रसन्न ईश्वर त्वरितेसी, निज रूपे अतिहर्षी, उभा राहिला सन्मुख. पंचवक्र त्रिनेत्रेसी, 10 भुजा स्वरूप ऐसी तेसी, उभा राहुनी संतोषी, माग वर म्हणत असे. म्हणे रावण शिवासी, काय सांगू तुझ पाशी, लक्ष्मी माझे घरची रासी, अष्टैनिधी माझे द्वारी, चतुरानन माझा ज्योतिषी, 33 कोटी देव हर्षी, सेवा करिता ती आम्हासी, सूर्य चंद्र वरुण वायू. अग्निसारिखा सेवा करी, वस्त्रे धुतसे अतिकृसरी,
यम माझा आज्ञाधारी, निरोपा वेगळा न मारी कवडा. इंद्र पराभविता पुत्र, कुंभकर्णा सारिखा भात्र. साथ माझे समुद्रात, कामधेनू माझ्या घरी. 6 कोटी आयुष्य मज समान नाही दुवा. आलो असे याची काजा, कैलास निळी लंकेस. व्रत असे जननीसी, नित्य पुजावे तुम्हासी. मनोरथ पुरवावे भक्तीसी, कृपामूर्ती दातार. ईश्वर म्हणे रावणासी, जरी चाड असेल पूजेसी. काय करीसी कैलासासी, प्राणलिंग देईन तुझ. जे जे मणीची वासना पुरेल ऐसे जाण. लिंग असे माझा प्राण, म्हणून दिले रावणास. पूजा करी वेळ तिन्ही, अष्टोत्तर शतजप करोनी. रुद्राभिषेके करोनी, पूजा करी एक चित्ते. वर्षे 3 जरी पूजिसी, तुझे माझे स्वरूप हौसी. जे जे मणी इच्छिसी, पावसी त्वरित अवधारी. हे लिंग असेल जयापाशी, मृत्यू नाही परियेसी. दर्शन मात्रे नित्य दोष, त्वरित जातील अवधारी. ठेवू नको भूमीवरी, जेव्हा पाविजे तुझी नगरी. वर्षे 3 पूजा करी, तुझी ईश्वर होशी. वरू लाधला लंकेश्वर, केला साष्टांग नमस्कार. निरोप दिधला कुरपर गौरी, निघाला त्वरित लंकेसी. इतुके होता अवसरी, नारद होता ऋषेश्वर. निघोनी गेला वेगवत्तर, अमरपुरी इंद्रभवना. नारद म्हणे इंद्रासी, काय स्वस्थ चित्ते बैसलासी. अमरत्व दिधले रावणासी, लक्ष्मी नेली आजी तुमची. चिरायू झाला लंकेश्वर, प्राणलिंग दिधले कर्पूर गौरे. आणिक दिधला असे वर, तुची ईश्वर होशील. वर्षे 3 पूजिलियासी, तुची माझे स्वरूप होसी. तुझी नगर कैलासी, मृत्यू नव्हे कधी तुझे. ऐसा वर लाधोनी, रावण गेला संतोषीने. 33 कोटी देव कोठुनी, सुटतील आता तुम्हासी. जावे त्वरित तुम्ही आता, सेवा करावी लंकानाथा. उर्वशी रंभा मेनका त्वरित, भेटीस न्यावे रावणासी. ऐसे वचन ऐकोनी, इंद्र भ्याला कंपोनी. नारदासी विनवी कर जोडुनी, काय करावे म्हणतेस. नारद म्हणे इंद्रासी, उपाव करावे त्वरितेसी. जावे तुम्ही ब्रह्म या पाशी, तो यासी उपाय त्वरित करील. इंद्र नारद समवेत, गेले ब्रह्मालोक त्वरित. विस्तारोनी वृत्तांत, सांगे इंद्र ब्रह्म यासी. ब्रह्मदेव म्हणे इंद्रासी, जावे त्वरित वैकुंठासी. दैत्यावरी ऋषिकेशी, उपाव करील निर्धारी. म्हणून निघाले 3 जण, पावले त्वरित वैकुंठ भवन. भेटी जाहली नारायण, सांगती वृत्तांत रावणाचा. मॅडम 1 मिनिट, शकुंतला मॅडम 1 मिनिट. 5:12 वाजता महत्वाचा काळ आहे, आपण त्यावेळेला ध्यान करू. 5:12 ते 6:11, साधारण अर्धा तास तरी करू 5:12 वाजल्यापासून. तर सगळ्यांनी पाणी घेऊन बसा, पिरॅमिड असेल तर पिरॅमिड घेऊन बसा आणि काळे तीळ आणून ठेवा. मॅडम वाचा तुम्ही, हो. तयारी करून बसा. म्हणून निघाले 3 जण, पावले त्वरित वैकुंठ भुवना. भेटी झाली नारायण, सांगती वृत्तांत रावणाचा. विरीची म्हणे विष्णूसी, प्रतिकार करा वेगेसी. कारण असे तुम्हासी, राम अवतारी परियेसा. 33 कोटी देवांसी, घातले असे बंधनेसी. याची कारणे तुम्हासी, कारण असे अवधारा. ईश्वराचे प्राणलिंग, घेऊन गेला दैत्य चांग. आता रावण अभंग, तोची ईश्वर होईल. त्वरित उपाव करावा यासी, पुढे जड होईल तुम्हासी. निर्दाळायवा वया राक्षसांसी, अवतरोनी तुम्हीच यावे. ऐसे विनवी चतुरानन, तव श्री विष्णू म्हणे कोपोन. कार्य नासिले म्हणून, निघाला झडकरी कैलासासी. विष्णू आला ईश्वरापाशी, म्हणे शंकरा काय करीसी. प्राणलिंग रावणासी, देणे काय कारणे तुम्हा. रावण क्रूर महादैत्य,
सुरवर सकळ त्याचे भृत्य, कारागृही असती समस्त, केवी सुटती सांग आम्हा. ऐशा दुराचारी आसी, वर देता तुम्ही कैसी, दैवत्व गेले तयास त्याची या घरासी, घेई स्वर्ग निर्धारी. ईश्वर म्हणे विष्णूसी, तुष्टलो त्याचे भक्तीसी, विसर पडिला आम्हासी, संतोषोनी दिधले प्राणलिंग. आपले शिर छेदोनी देखा, विना केला स्वहस्तिका, सप्तस्वरे वेदादिका, गायन केले भक्तीने. जरी मागता पार्वतीसी, देतो सत्य परियेसी, भुली पडली भक्तीसी, लिंग नेले प्राण माझे. विष्णू म्हणे उमाकांता, तुम्ही ऐसे वर देता, आम्हासी सायास होय बहुता, दैत्य उन्मत्त होता ती, देवाद्विजादी लोकांसी, पिढी करिता ती बहुवंशी. याची कारणे आपणांसी, अवतार घेणे घडते देखा. कधी तिथले लिंग त्यासी, नेले असेल लंकेसी, शंकर म्हणे विष्णूसी, पाच घटी झाल्या देखा. ऐकताची शिववचन, उपाय केला नारायणी, चक्र पाठविले सुदर्शन, सूर्या आड व्हावयासी. बोलून नारदासी, सांगत असे ऋषिकेशी, तुम्ही जावे त्वरितेसी, जातो जातो लंकेसी रावण. मार्गी जाऊनी त्यासी, विलंब करावा परियेसी, जाऊ न द्यावे लंकेसी, त्वरित जावे म्हणत असे. चक्र झाले सूर्या आड, स्नान संध्या रावणा चाड, तुम्ही जाऊन या दृढ, विलंब करावा तयासी. ऐसे एकोनिया बोला, नारद मुनी त्वरित गेला, मनोवेगे पावला, मार्ग प्रणिता लंकानाथ. नारदाते पाठवुनी, विष्णू विचारी आपुले मणी, गणेशचराते विनवणी, पाठवू म्हणे विघ्नासी. बोलवुनी गणेशासी, सांगे विष्णू वनयेसी, कैसा रावण परियेसी, तुते सदा उपेक्षित. सकळ देव तुझ वंदिती, त्याचे मनोरथ पुरती, तुझ जे जन उपेक्षिती, विघ्न होय तयासी. तुझ नेनता रावण देखा, घेऊन गेला निधान ऐका, प्राणलिंग अतिविशेषा, नेले शिवा चाळवुनी. आता तुवा करके एक, रावणापाशी जावे ऐक, कपट रूपे व्हावे कुब्ज, बाळ वेश धरुनी. वाटेसी होईल अस्तमान, रावण करील संध्या वंदन, नारद गेला ह्याचे कारण, विलंब करावया रावणासी. आज्ञा शिवाची रावणासी, लिंग न ठेवावे भूमीसी, शौचाचमन समयासी, आपणा जवळी न ठेविले. बाळकपणे तुवा जावे, शिष्य रूपे करुणा भावे, सूक्ष्म रूप दाखवावे, लिंग घ्यावे विष्णुसुनी. संध्या समयी तुझे हाती, लिंग देईन विश्व सरिती, तुवा ठेवोवे क्षिती, लिंग राहील तेथेची. येणे परी गणेशासी, शिकवी विष्णू परियसी, संतोषणी महापुरुषी, भातुके मागे काय वेळी. लाडू तिळवे पंचखाद्ये, इक्षु खोबरे दाढी माद्ये, शर्करा घृत क्षीर सत्ते, द्यावे त्वरित आपणासी. चणे भिजवून आपणासी, तांदूळ लाह्या साखरेसी, त्वरित देणे भक्षणेसी, मज कारणे म्हणतेसी. जे जे मागे विघ्नेश्वर, त्वरित ते शार्ड धर, भक्षित निघाला वेगवस्त्र, ब्रह्माचरिषे चरिवेश धरुनी. गेला होता नारद पुढे, ब्रह्म ऋषी महागाडे, उभा ठेला रावणा पुढे, म्हणे कोठून आलास. रावण म्हणे नारदासी, गेलो होतो कैलासासी, केले उत्सर्ग तपासी, संतोष विले चंद्रमोळी, प्रसन्न होऊनी आम्हासी. लिंग दिधले परियेसी, आणिक सांगितले संतोषी, लिंग महिमा अपार. नारद म्हणे लंकानाथा, दैव अधिक तुझे आता, लिंग लाधलासी अमृता, जाणो आम्ही आद्यंत. दाखवी लिंग आम्हा कैसी, पुन जाणे परियेसी, लिंग लक्षण तुम्हासी, सविस्तारे सांगेन. नारदाच्या बोलासी, विश्वास न करे परियेसी, दाखवी दुरुनी करेसी, व्यक्त करोनी लिंग तये वेळी. नारद म्हणे लंकेशा, लिंग महिमा प्रकाशा, सांगेन एक बहु असा, ऐका ऐसा कथा ऐके
वैसोनिया लिंक उपजले कवणे दिवशी जाणे आपण पूर्वापरेसी एक चित्ते परियेसी कथा असे अपूर्व एक गिळून सकळ सौरी भासी मृग एक काळाग्नी ऐसी ब्रह्मांड खंड परियेसी पडिला होता तो मृग ब्रह्मा विष्णू महेश्वरांसी गेले होते परिविसी मृग मारिला परियेसी भक्षिले मेद तये वेळी त्यासी होती 3 शिंगे त्याखाली होती 3 लिंगे तिही घेतली तिने 3 भागे प्राणलिंग परियेसा लिंग महिमा ऐके कानी ते पूजितील वर्षे तिन्ही तेची ईश्वर होतील निर्गुणा वरद मूर्ती तोची होय लिंग असेल जयस्थानी तेची कैलास असे जाण महत्व होते याची गुणी ब्रह्मा विष्णू महेश्वरांसी असे आणिक अपार महिमा सांगेन ऐक एक नेमा रावण म्हणे कार्य आम्हा जावे त्वरित लंकेसी म्हणून निघाला महाबळी नारद म्हणे तये वेळी सूर्यास्त नाम आता जवळी संध्याकाळ ब्राह्मणांसी सहस्त्रवेद तू वाचिसी संध्याकाळी मार्ग क्रमिसी वाटेसी होईन तुझ निशी संध्यालोप होईल आम्ही राहू संध्या वदनासी म्हणून नारद वन येसी कुसोनिया रावणासी गेला नदीसी नारद इतुकिया अवतरी गणेश पातला ब्रह्माचारी रावणापुढे चरणाचारी समिधा तोडी कौतुके रावण चिंती मानसी व्रतभंग जाहला आपणासी संध्या करावी त्रिकाळेसी संदेह घडला म्हणतेस ईश्वरे सांगितले आपणास लिंग न ठेवावे भूमीसी संध्या समय झाली निशी काय करू म्हणतेस म्हणत असे तवम देखील ब्रह्माचारी अतिसुंदर बाळका परी हिंडत असे नदी तीरी देखिले रावणे तये वेळी मग विचारी लंकानाथ ब्रह्माचारी कुमार दिसत न करील आम्हा विश्वासघात लिंग देऊ तया हाती संध्या करू स्वस्थ चित्तेसी लिंग असेल तयापाशी बाळक आहे हा निश्चितेसी म्हणून गेला तया जवळी देखोन या दशशिर पळत असे लंबोदर रावण झाला द्विजवर अभय म्हणत गेला जवळी रावण पुसे तयासी तू कवण सांग आम्हासी माता पिता कवण तुझसी कवण कोळी जन्म तुझा ब्रह्मचारी म्हणे रावणा इतुके पुससी किंकारण आमुचे बापे तुझ ऋणा काय देणे सांग मज हांसोनिया लंकेश्वर लोभे धरीला त्याचा कर सांग बाळा कवणाचा कुमार प्रीती भावे पुसता मी ब्रह्माचारी म्हणे रावणस आमचा पिता काय पुससी जट्टाधारी भस्म केसी रुद्रक्षमाळा असे देखा शंकर म्हणजे नाम तयासी भिक्षा मागे अहर्निशी वृषभारूढ उमा सरसी जननी माची जगन्माता इतुके का आम्हा पुसतोसी तुझ देखता भीती आम्हासी बहुत होतसे परियेसी सोडी कर जाईल रावण म्हणे ब्रह्माचारी तुझा पिता असे दरिद्री सदा भिक्षा मागे भारी सौख्य तुझ काही नाही आमचे नगर लंकापुर रत्न खचित आहोती घर आम्हा सवे चाल कुमरा देव पूजा करी सुखे जे जे मागसी आम्हासी सकळ देईन परिमेसी सुखे चाल आम्हा सरसी म्हणे रावण तये वेळी ब्रह्माचारी म्हणे त्यासी लंकेसी आहेत बहुत राक्षसी आपण बाळक अरण्यवासी खातील तेथे मज देखा न ये तुझी या नगरासी सोडी जाईन घरासी क्षुद्रे पिढिलो बहुवसी म्हणून भक्षितो भातुके इतुके ऐकोनी लंकानाथ त्या बाळकाते संभोखित लिंग धरी ऐसे म्हणत संध्या करीन तववरी बाळक विनवी तयासी न धरी लिंग परियेसी ब्रह्माचारी आपण अरण्यवासी उपद्रवू नको म्हणतेस तुझे लिंग असेल जड आपण बाळक असे वेडे नेघे लिंग जाई सोड धर्म घडेल तुम्हासी नाना परी संभोखित लिंग देत लंकानाथ संध्या करण्या आपण त्वरित समुद्र तीरी बैसला ब्रह्माचारी थडीसी उभा विनवित्यसे रावणासी
जड झाली आपणासी ठेवीन त्वरित भूमीवरी. 3 वेळा तुम्हासी बोलविन परियेसी वेळ लागलिया तुम्हासी ठेवीन आपण भूमीवरी. ऐसा निर्धार करुनी उभा गणेश लिंग धरुनी समस्त देव विमानी बैसोनी पाहता कवतुक. अर्धसमयी रावणासी बोलावी गणेश परियेसी जड झाले आपणासी लिंग घेना म्हणतेस. न्यासपूर्वक अर्धे देख रावण करीतो अतिविवेका हाती दाखवितो बाळका येतो राहे म्हणून आणिक एक क्षण पाहुनी. गणेश बोले वेळ दोनी जड जाहले म्हणून शीघ्र यावे म्हणतेस न ये रावण ध्यानस्थ गणेश असे उच्चारित समस्त देवी साक्षी करीत लिंग ठेविले भूमीवर. श्री विष्णू ते स्मरणी लिंग ठेविले स्थापुनी संतोष जाहला गगनी पुष्पे वश्रती सुरवर. अर्ध देऊनी लंकेश्वर निघोणी आला वेगवत्तर मग देखिले लिंग तत्र तव भूमीवर ठेविले असे. आवेशोनी रावण देखा टोले मारी गणना एका हास्य वदने रडे तो देखा भूमीवरी लोळत असे. म्हणे माझ्या पितयासी सांगेन आता त्वरितेसी का मारिले बाळकासी म्हणून निघाला रडत देखा. मग तो रावण काय करी लिंग धरुणी दृढ करी उचलू गेला लाना परी भूमी सहित हालत असे. कापे धरणी तया वेळी रावण उचली महाबळी नये लिंग शिर आपळी महाबळी राहिला. नाम पावले याची कारणे महाबळेश्वर लिंग जाणे ओढोनी ओढितो रावणे गोकर्णाकार जाहले देखा. ऐसे करुणी लंकानाथ गेला मागुती तप करीत ख्याती झाली गोकर्ण क्षेत्र समस्त देव तेथे आले आणि असे अपार महिमा सांगता असे अनुपमा स्कंद पुराणी असे विस्तीर्ण महिमा ख्याती असे त्रिभुवनी ऐकोणी शिष्य श्री सद्गुरूचा बोला नामधारक संतोषला पुनरपी चरणात लागला म्हणे सरस्वती गंगाधरू. इति श्री सद्गुरु चरित्रामृते परम कथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्ध नामधारक संवादे गोकर्ण महिमा महाबळेश्वर लिंग स्थापन नाम षष्ठोऽध्याय. श्री सद्गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु. श्री सद्गुरु देव दत्त. झालं मॅडम. खूप खूप धन्यवाद मला वाचण्याची संधी दिली मंगल मॅडम यांनी. धन्यवाद शकुंतला मॅडम, धन्यवाद. चला आता आपण ध्यान करायचंय. त्याच्या आधी थोडस पाणी आणून ठेवा, चमचा आणून ठेवा, काळे तीळ आणून ठेवा तर्पण करायला. पोर्टल ओपन झालेलं आहे आणि आत्मशुद्धीकरण स्मिता मॅडम थोडस सांगा, मग मी सुरू करते. व्हिडिओ सुरू करा. आजच्या ग्रहणाचं काय महत्व आहे सांगा. तवर लोकांनी पाणी, चमचा, तीळ, काळे तीळ आणि तामण किंवा काही पाणी हे करायला. हा मॅडम. नमस्ते. हा नमस्ते. आजचं ग्रहण हे कुंभ राशीतून होतंय, म्हणजे आपल्याकडे जरी दिसणार असेल तरी एक सगळी